आज आमच्या गावात येणार होतो ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली श्री लक्ष्मणदास महाराजांच्या मठातून. तर चला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार माने, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर सकाळी लवकर आम्ही गेलो होतो श्री लक्ष्मणदास महाराजांच्या मठात आणि गेले हातपाय धुतले आणि बाहेरचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन आम्ही महाराजांचं सर्वांनी दर्शन घेतलं. आणि आज होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमे दिवशी महाराजांचं दर्शन घ्यायला यायला लागते ना, त्यामुळे महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर घरी गेलो आणि तिथून परत पालखी तळावर गेलो मी, सुनील, चैतन्य बसण्यासाठी. चैतन्य आज घरीच होता. मग तिथे एक गोरपड दिसली, गोरपड बघितली, गोरपडीच्या मागे मी आणि सुनील पळत होतो. तिला काय पकडणार नव्हतं पण उगाच आपलं मज्जा करावं म्हणलं. मग बसलो होतो झाडाखाली आणि अचानक एवढा मोठा पाऊस आला की आम्हाला पळायचं कळना. मग तिथून पावसात गाडी काढली आणि निघालो आणि अचानक एवढा मोठा पाऊस आलता की गाडीवर निवाऱ्यापाशी जास्त भिजलो पूर्ण. मग तिथून गेलो चैतन्याच्या घराकडे आणि आपले जे स्टुडिओ आहे चैतन्याच्या घरापाशी, त्या स्टुडिओ मध्ये गेलो. दरवाजा मोडला स्टुडिओचा बरं सध्या. आणि मग तिथं मी आणि सुनील बसलो. चैतन्य काय तर कामानिमित्त गेला बाहेर. मग सुनील आणि मी बसलो गप्पा मारत आणि मग तिथून नंतर ठरलं, सुनीलला म्हणलं ब्लॉग आजच्यापासून सुरुवात कर. मग सुनील आणि मी गेलतो एक ठिकाणी. मग त्या ठिकाणी सुनीलचा पहिला ब्लॉग व्हिडिओ काढला आम्ही आणि खरंच भारी केला व्हिडिओ त्याने आणि पहिला. आणि मित्रांनो, तुम्ही पण सपोर्ट करा बरं का सुनीलला. मग तिथून आज आमच्या गावात ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची पालखी येणार होती. मग गेलो गावामध्ये आणि तुकाराम महाराजांची पालखी आधी आलीच होती. मग नंतर आली श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि पालखीने केला गावामध्ये प्रवेश. आणि आमच्या वाखरी गावाचं एवढं भाग्य की पंढरपूरकडे जाताना एक मुक्काम आणि परतीचा पहिला मुक्काम हा आमच्या वाखरीतच असतो. तर ज्ञानेश्वर माऊलींचा रथ हा वाखरी गावातील येशीपाशी महादेवाच्या मंदिरापाशी लावलेला असतो आणि त्यातून पालखी गावकरी खांद्यावर घेऊन गावामध्ये नेतात. आणि माऊलींची पालखी वाखरीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुक्कामाला असते. आणि तुकोबारायांची पालखी ही गावातील मारुतीच्या मंदिरात असते. मग माऊलींची पालखी आली मुक्कामाच्या ठिकाणी आणि आल्यानंतर चोपदारांनी घोषणा केली उद्या 2:30 वाजता हलायचं म्हणून. आणि नंतर माऊलींची झाली आरती आणि पालखी सोहळ्याला वाटेला लावण्यासाठी पंढरपुरातील अनेक वारकरी मंडळ वाखरीपर्यंत येतात. मग आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज क्षीरसागर आणि माऊली महाराज कदम हे आले होते. मग त्यांची भेट घेतली, पांडुरंग महाराजांचं दर्शन घेतलं. मग महाराजांची गाडी इसबाईमध्ये इसवा मंदिरपाशी लावलेली होती. मग त्यांना सोडण्यासाठी मी गाडीवर गेलो आणि महाराजांना सोडलं इसवापर्यंत. आणि पांडुरंग महाराज हे आनंदाश्रम स्वामी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आहेत आणि ते मूळचे आळंदीचे आहेत. मग तिथून आलो गावामध्ये माघारी आणि दर्शनासाठी तुकोबारायांच्या आम्ही सर्व मित्रमंडळी उभारलो होतो. मग बरेच वेळ रांगेत उभे राहून तुकोबारायांचं दर्शन झालं आमचं. आणि नंतर गेलो माऊलींच्या दर्शनासाठी आणि माऊलींचं एकदम भारी दर्शन झालं. रांगेत बरेच वेळ उभारलो होतो, गर्दी भरपूर असती. मग तिथून आलो आम्ही सर्वजण श्री लक्ष्मणदास महाराजांच्या मठामध्ये आणि लक्ष्मणदास महाराजांच्या मठामध्ये आल्या आम्ही केलं महाराजांचं दर्शन. आणि मठामध्येच मुक्कामी असते तुकोबारायांचे गुरुवर्य बाबाजी चैतन्य यांची पालखी, पण उशीर झाल्यामुळे त्यांची पालखी झाकून ठेवली होती. तरी दर्शन घेतलं आणि तिथून गेलो खाली पाराकड. मग तिथं असते श्री संत गवरशेठ महाराज यांची पालखी, हे तुकाराम महाराजांचे टाळकरी होते. मग त्यांचं पण घेतलं दर्शन आणि तिथून गेलो माऊलींच्या रथाकड. माऊलींच्या रथाचं घेतलं दर्शन. मग तिथून ठरलं कच्ची दाबेली खायचं. मग शुभमनं आणि गणेशनं सांगितली होती कच्ची दाबेली. मग सर्वांनी मिळून तिथे बसून खाल्ली. आणि मग नंतर पोरं मला म्हणली तू कुल्फी सांग. मग सर्वांना कुल्फी सांगितली, सर्वांनी कुल्फी आवडीने खाल्ली. मग तिथून वरच्या साईडला चाललो होतो. मग जातात आपला एक मित्र भेटला, वाकरेलाच आहे तो, आपलं रोज ब्लॉग बघतो, त्यासोबत एक व्हिडिओ काढला. आणि नंतर गेलो मित्रमंडळीपाशी. सर्व मित्रमंडळी येतात दर्शनाला, सर्वांच्या गाठीभेटी होतात. आपला करण शेठ शिंदे पण होता, त्या संग जरा थांबलो, गप्पा मारल्या आणि बराच वेळ आमचं सारखं इकडं तिकडं फिरणं चालू होतं. मग नंतर कटाळून घरी जायचं ठरवलं. मग पण इथून पालख्यांपासून काय हलू वाटना, तसंच जडमनाने निघालो. पण मग परत कॅन्सल केलं आणि आदित्यच्या दुकानात जाऊन बसलो होतो. दाद्याला लागल्या होत्या भुका, दाद्याने घेतलं होतं शेंगदाणा. मग शेंगदाणा खाल्लं जरा आणि म्हणलं आता जागायचं, 2:30 वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाणार आहे. मग पालखीला आम्ही वाटे लावण्यासाठी थांबणार होतो. मग बसलो निवांत तिथं आणि वाजल्या 2 आणि 2 वाजता मी, ओम आणि दाद्या गेलो पालख्यांकडे. तर सर्व वारकऱ्यांच्या आंघोळी चालू होत्या आणि निघण्याची तयारी सर्वांची चालू होती. आणि वाखरी ग्रामपंचायतच्या वतीने वारकऱ्यांसाठी गरम पाण्याची सोय केली होती आणि प्रत्येक वारकऱ्यासाठी चहा आणि दुधाची व्यवस्था पण केली होती. 2:15 वाजता एक भोंगा झाला, कारण सर्व वारकऱ्यांना सावध करायचं होतं की पालखी आता निघणार आहे म्हणून. मग ते भोंगा झाल्यानंतर सर्व वारकरी सावध झाले आणि बरोबर रात्री 2:30 वाजता एक भोंगा झाला आणि माऊलींची पालखी वेळापूरच्या दिशेने निघाली. मग जाताना पण पालखी वेशीपर्यंत नेण्यासाठी सर्व गावकरी खांदा देण्यासाठी आले होते. मग रथ वेशीच्या बाहेर आणून लावला होता. मग रथामध्ये पालखी
ठेवण्यात आली आणि ज्ञानोबा तुकोबारांच्या गजरात पालखी वेळापूरकडे मार्गस्थ झाली. मी आणि दाद्या पालखीला वाटे लावण्यासाठी स्टँड पर्यंत आलो आणि स्टँड पाशी आल्यावर थांबलो स्टँडवर आणि तिथून पालखीचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं. आणि आमच्या वाकरीकरांचं एवढं भाग्य की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सर्व संत मंडळी आमच्या वाकरीत येतात आणि आम्हाला त्यांचं दर्शन घडतं. हे आमचं खरंच भाग्य. मग तुकोबारायांची पालखी पहाटे 5 वाजता निघणार होती, पण त्यासाठी नाही गेलो, झोप लागली होती. मी आणि दाद्या निघालो घराकडे आणि घरी येऊन निवांत झोपलो. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.